नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत। आधी नगर परिषद, नगरपंचायत, नंतर महानगरपालिका, जे की त्यांचे मतदान आज आहे, आणि याच्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदांचं सुद्धा वेळापत्रक ठरवलेलं आहे, आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत येणार। कशा प्रकारे सर्व महाराष्ट्र हा निवडणुकांमध्ये बिझी आहे। परंतु मुख्यतः एक मुद्दा मित्रांनो या निवडणुकांमध्ये येतो आहे विकास। का खरंच आपल्याला विकास हवा आहे? का खरंच आपण विकासाला घेऊन चिंतित आहे का? मग यावरती बोलण्याचा अधिकार आपल्याला आहे? हे प्रश्न मनामध्ये येतात मित्रांनो। कशा प्रकारे 2 दिवस आधी एक इन्व्हलप आपल्या घरामध्ये येतं आणि त्या इन्व्हलपमध्ये आपला भाव ठरवलेला असतो, आपली किंमत त्या इन्व्हलपमध्ये ठरवलेली असते, आपल्या मतदानाचा अधिकाराचा भाव त्या इन्व्हलपमध्ये ठरवलेला असतो। कशा प्रकारे 5 ते 25 हजारापर्यंतची अमाऊंट त्या इन्व्हलपमध्ये असते, आणि ती अमाऊंट तुमच्या मतदानाचा अधिकाराची किंमत असते, तो तुमचा भाव असतो। 5 वर्षासाठी तुम्हाला गुलाम करण्याचा करार त्या इन्व्हलपमध्ये असतो, आणि त्याच्या बदल्यामध्ये 5 वर्ष तुम्ही कुठलाही प्रश्न त्या उमेदवाराला किंवा त्या पार्टीला किंवा त्या पक्षाला विचारू शकत नाही मित्रांनो। का हे खरंच योग्य आहे? जेव्हा खरंच एक चांगल्या उमेदवाराला, एक विकासाला, किंवा जो आपल्या भागाचा, राज्याचा आणि देशाचा विकास करू शकेल अशा व्यक्तीला निवडण्याची वेळ येते, तेव्हा का आपण त्या इन्व्हलपवरती विकल्या जावं? मित्रांनो, जागे वा वेल एज्युकेटेड फॅमिलीज सुद्धा या इन्व्हलपचे बळी पडतात। का खरंच हे योग्य आहे? जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारल्या जातात तेव्हा 2 प्रकारचे उत्तरं मिळत असतात। एक तर 5 वर्ष हे काहीही करत नाही म्हणून आम्ही पैसे घेतो, आणि दुसरी बाजू आपण पैसे घेतो म्हणून हे 5 वर्ष काही करत नाही। जेव्हा तुम्ही एका मतदानाचे अशा प्रकारची किंमत तुमची लावल्या जाते, तेव्हा त्या व्यक्तीकडनं तुम्ही कुठली अपेक्षा करतात विकासाची? जेव्हा त्याने जर तुमच्यासाठी, तुमच्या मतांसाठी एवढा खर्च केलेला आहे, तर त्याची अमाऊंट तो आधी काढणार की नाही? सिंपल आहे। आपण ठरवतो की या पार्टीने 5000 फुली दिली, याने 10, 25, 50 काय असेल नसेल तो भाव आपल्या मतदानाचा लावला जातो। मग त्याने केलेला खर्च तो जेव्हा पदावरती बसतो तो रिकव्हरी तर करणार ना मित्रांनो। सिंपल गणित आहे, यात डोकं लावण्याचं कामच नाहीये। म्हणजे भ्रष्टाचार कोण करतंय? नेता करत नाहीये, आपण करतोय। जेव्हा बिना पैसे घेऊन मतदान करून तर बघा, 5 वर्ष तुम्हाला अधिकार असतो यांना प्रश्न विचारण्याचा, आणि जर याने विकास केला नाही, करप्शन केलं, जनतेचे प्रश्न सोडवलेले नाही, तर त्याच्यानंतर त्याचं काय करायचं याचा अधिकारही तुमच्याकडे असतो। मग जरा विचार करा, आणि या विकासाला घेऊन आपल्या एरियाला, आपल्या राज्याला किंवा आपल्या देशाला घेऊन थोडा सिरियस व्हा। कशा प्रकारे आतापर्यंत जनतेची लूट करत हे राजकीय पक्ष आपलं दुकान चालवतात आहे, परंतु कुठंतरी जागे होण्याची वेळ आहे। आणि दुसरीकडे आपण बघतोय की राज्याचे मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, विरोधक महाराष्ट्रातच नाहीये, मला तर दिसतच नाहीये। जर कुणाला दिसले असतील तर कमेंट्समध्ये मला सांगा, म्हणजे कळेल की खरंच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री, मंत्रालय, बाकी मंत्री आहेत। कशा प्रकारे नगर परिषदांपासून तर ते महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये, प्रचारांमध्ये मुख्यमंत्री बिझी आहेत, संपूर्ण मंत्रिमंडळ बिझी आहे। परंतु या महाराष्ट्राच्या जनतेचं काय? जिथं निवडणुका नाही का ती जनता नाहीये? का फक्त मुख्यमंत्री प्रचारामध्येच व्यस्त असणार? ज्या पद्धतीने आपला महाराष्ट्र GDP मध्ये 1 नंबर आहे, रिव्हेन्यू जनरेटिंग मध्ये 1 नंबर आहे, अशा राज्याचा मुख्यमंत्री नगरपंचायत, नगर परिषदांमध्ये बिझी आहे, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बिझी आहे। अरे कितपत योग्य आहे? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। जेव्हा तुम्ही संपूर्ण वेळ तुमचा प्रचारामध्ये, आधी तर तुम्ही फॉर्म वाटपमध्ये जातात, नंतर फॉर्म वाटल्यानंतर AB फॉर्म पळवले जातात तुमचे, त्याच्यानंतर वेळ येते माघार घेण्याची, तेव्हा तुम्ही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रचार। अरे पण महाराष्ट्राचं काय? का फक्त निवडणुकांमध्येच तुम्ही तुमचा वेळ घालवाल? एवढा मोठा महाराष्ट्र आहे, जो आज भारतामध्ये 1 नंबर आहे, त्या राज्याचा मुख्यमंत्री अशा प्रकारे प्रचारांमध्ये त्याचा टाइम वेस्ट करतो, आणि जेव्हा वेळ येते तुमची सिटीमध्ये फिरायची, तेव्हा संपूर्ण रस्ता ब्लॉक करून तुम्हाला रस्ता दिला जातो, कारण तुमचा वेळ अमूल्य आहे।
तुमचा 1 मिनिट सुद्धा वाया जाऊ नये म्हणून संपूर्ण सिग्नल लावल्या जातात, संपूर्ण पब्लिकला थांबवल्या जातात आणि तुम्हाला रस्ते दिले जातात. याची काळजी आम्हाला सुद्धा आहे की तुमचा 1 मिनिट सुद्धा वेस्ट व्हायला नको. तुमचा 1 मिनिट सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये असते. आणि तुम्ही तुमचा वेळ हा प्रचारांमध्ये घालवतात. अरे काहीतरी प्रणाली असावी पक्षाची. राज्याचा आणि देशाचा पदावरती बसणारा व्यक्ती कसा काय प्रचार करू शकतो हे कुठंतरी थांबायला हवं. यावर गाईडलाईन यायला हवी, यावरती विचार करायला हवा प्रशासनाने. आणि आपल्या निवडणुकींचा दर्जा किती खालवला आहे मित्रांनो. कुठं कशा प्रकारचे प्रलोभन दिल्या जातात, कुठं कुठं वॉशिंग मशीन सुद्धा वाटल्या जाते का अशा प्रकारचाच प्रचार केला जाणार आहे. कुठं तर उमेदवाराचे खून होतात, कोणी तिकीट मिळालं नाही म्हणून उपोषण करत आहे, कुणी ते पेट्रोलची कॅन घेऊन पळत आहे. अरे काय कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. कशा प्रकारचं तुमचं हे वागणूक आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणार, तुम्ही आम्हाला रिप्रेझेंट करणार, तुम्हाला आम्ही निवडून द्यायचं. मित्रांनो जागे व्हा. कुठंतरी हे प्रश्न विचारण्याची गरज आली आहे. आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता एक आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो योग्यरित्या सांभाळा, पाळा. आणि नंतर यांना प्रश्न विचारण्याची जी धमक तुमच्यामध्ये असेल त्यातनंच अशा प्रकारचे विकास होतील आणि त्यातनंच हा महाराष्ट्र आपला सुजलाम सुफलाम होईल. मित्रांनो काही ठिकाणी तर बिनविरोध निवडणुका होतात. अशा ठिकाणी तर मला वाटते जाऊन भेट द्यावी का तिथं सगळं सुजलाम सुफलाम आहे. काय काय करावं, काय विचार करावा या गोष्टींवरती हेच कळत नाही. 4-4 आणि 5-5 करोड रुपयामध्ये उमेदवार आपले अर्ज मागे घेतात आणि बिनविरोध निवडणुका होतात. म्हणजे हे सत्तेत बसलेले लोक आपल्या पार्टीच्या उमेदवाराला, आपल्या रिलेटिव्हला निवडून आणण्यासाठी कशा प्रकारे एका उमेदवारावरती बर्डन आणलं जातं, त्याला पैशाचं प्रलोभन दिलं जातं आणि कशा प्रकारे तोही माघार घेतो. म्हणजे किती कसा खेळ चालवलेला आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विचार करण्यासारखा आहे. मित्रांनो जागे व्हा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.